नमस्कार, मी ऋषिकरात महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच महिला व बालविकास विभागामध्ये 70,000पेक्षाही जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामध्ये अंगणवाडीची जी भरती निघणार आहे ती 18,882 पदांसाठी असणार आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले. मग त्यामध्ये सेविकांचे पदं किती आहेत, मदतनीसचे पदं किती आहे, त्यासाठी तुम्हाला तो फॉर्म कशा पद्धतीने भरावा लागणार आणि सर्वात महत्त्वाचं, हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजे जेणेकरून तुम्ही हा फॉर्म भरू शकता, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलं की महिला व बालविकास विभागामध्ये लवकरच 2025मध्ये 70,000पेक्षाही जास्त पदांसाठी भरती केले जाणार आहे. आता त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी पदांची ही भरती केली जाते. त्यामध्ये आता सेविकाची किती पदं भरली जाणार आहेत, तर 5,600पेक्षाही जास्त पदे ही सेविकाची भरली जाणार आहेत आणि मदतनीसची किती पदे भरली जाणार आहे, तर 13,200 जवळपास एवढी पदे ही मदतनीसची भरली जाणार आहे. म्हणजे एकूण जर अंगणवाडीमध्ये जी भरती केली जाणार आहे 2025मध्ये ही जर बघितली तर 18,882 पदांसाठी ही भरती केली जाईल, असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं. आता त्यामध्ये जर तुम्हाला ज्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे तुमचं डॉक्युमेंट्स आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा नाही आहे, हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑफलाईन. मग ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी जागा निघाल्या आहेत किंवा नाही हे तुम्हाला कसं कळेल, हे तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कळेल की तुमच्या अंगणवाडीमध्ये जागा खाली आहे किंवा नाही. जर तुमच्या अंगणवाडीमध्ये जागा खाली असेल तर ते नोटीस लावले जाईल किंवा जाहिरात लावले जाईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय काय असले पाहिजे. हे जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. आता सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी महिलेचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर समजा महिला विवाहित असेल तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट असणं गरजेचं आहे. समजा या ठिकाणी लक्षात घ्या, एखाद्या महिलेचं जर का लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर पूर्वी त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या वडिलांचं नाव असतं, आता त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या पतीचे नाव असतं. म्हणजे काय, त्यांच्या नावामध्ये बदल झाला. नावामध्ये बदल झाला यासाठी प्रूफ म्हणून तुम्ही गॅझेटचं, म्हणजेच आपण त्याला राजपत्र म्हणतो, गॅझेट किंवा राजपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट, आपण त्याला विवाह प्रमाणपत्र म्हणतो, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर बघा, आता या ठिकाणी एक स्थानिक रहिवासीची अट टाकण्यात आलेली आहे. म्हणजे जर तुमच्या तालुक्यामध्ये जागा निघलेल्या असेल तर तुम्ही त्याच तालुक्यातले असणं गरजेचं आहे. तुम्ही बाहेरच्या तालुक्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. ही झाली स्थानिक रहिवासीची अट. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, लहान कुटुंब. समजा एखाद्या महिलेचं जर का लग्न झालं असेल तर त्यांच्याकडे लहान कुटुंब प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचं फॉर्मॅटसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते भरायचं आहे आणि फॉर्मला जोडून द्यायचं आहे. जर का त्या महिलेला 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर ती महिला या ठिकाणी अपात्र केली जाते. 2च्या आतमध्ये त्यांना मुलं हवे तरच त्या महिला या ठिकाणी पात्र होतील. नंतर बघा, तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण त्याला वय अधिवास प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र कुठं निघेल तर हे प्रमाणपत्र तुम्हाला महाऑनलाईन सेंटर असतं किंवा CSC सेंटर असतं, त्यावरती तुम्ही जाऊन काढून घ्यायचं आहे. नंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता, समजा SC ST OBC, काय जो तुमचा प्रवर्ग असेल ज्यातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. अन्यथा तुम्हाला जनरल ओपनमधून फॉर्म भरावं लागेल. आणि कॅटेगरीची जर जागा सुटेल असेल तर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचा तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. नंतर बघा, हे कुठं काढायचं आहे तुम्हाला तर CSC सेंटर किंवा महाऑनलाईन सेंटरवरती हे डॉक्युमेंट्स तुम्ही मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी किंवा 12वीला तुम्हाला मराठी भाषा असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मराठी भाषा असेल तर तुम्हाला तरच फॉर्म भरता येईल. जर तुम्हाला 10वी किंवा 12वीला मराठी भाषा हा विषय नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. वय बघा, तुमचं वय 18 ते 35 वयादरम्यान असलं पाहिजे.
तुमचा विवाह झाला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, अविवाहित असाल तरीसुद्धा फॉर्म भरू शकता. तुमचं वय 18 ते 35 दरम्यान असलं पाहिजे. आणि जर एखादी महिला विधवा असेल तर त्यांचं वय 18 ते 40 वर्षादरम्यान या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. आणि जर विधवा महिला असेल तर त्यांच्याकडे पतीचा मृत्यू प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा जो बदल झाला आहे सगळ्यात शेवटचा बघा. या ठिकाणी तुम्ही ज्या प्रवर्गातून किंवा कोणत्याही कास्टमधून फॉर्म भरला तर तुम्हाला आता एक नवीन अट टाकण्यात आली. पूर्वी जर बघितलं तर ही अट काय होती, पूर्वी होतं की तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. मग सेविका असेल किंवा मदतनीस असेल कोणतंही पद असू शकतं. या पदासाठी जर तुम्हाला पूर्वी फॉर्म भरायचा असेल तर 10वी पास असणं गरजेचं होतं. आता या ठिकाणी एक नवीन बदल केला आहे. आता तुम्ही सेविका किंवा मदतनीस कोणत्याही पदांसाठी फॉर्म भरा तर तुम्ही 12वी पास लागता. जर तुम्ही 12वी पास नसाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.